आपण सर्कल या टॉपिक मधला तिसरा पॉइंट आता आपण कव्हर करणार आहे, बघणार आहोत. काय नाव आहे इथं? डायमीटर फॉर्म. याच्या अगोदर हे आपण 3 पॉइंट्स पूर्ण बघितले. स्टँडर्ड फॉर्म. आता तुमच्या हे इक्वेशन्स, शब्द जरी उच्चारला तरी इक्वेशन सांगता यायला पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म, इक्वेशन ऑफ सर्कल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. कधी कधी रेडियस r मानली जात नाही, स्मॉल a मानतात, तर स्मॉल a चा स्क्वेअर. ओके, पुढे बघा. सेंटर रेडियस फॉर्म, इक्वेशन ऑफ दिस सर्कल x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. आणि सर्वात जास्त एक्झाम्पल या टॉपिक वरती ह्या सेकंड पॉइंटचे आहेत बरं का. त्यामध्ये तुम्हाला शोधावं लागतं सेंटर कुठं आहे ते, आणि ते एच के च्या जागेवर ठेवायचं. रेडियस काय काय ठिकाणी दिली जाते, काय काय ठिकाणी दिली जात नाही, शोधावी लागते. त्याच्या आधारे आर मिळेल. आपण ह्याच्याविषयी सुद्धा एक्झाम्पल आपण बघणार आहे. सगळे सर्व प्रकारचे एक्झाम्पल या सेंटर रेडियस वरती कसे असतात थोड्या वेळात बघणार आहे. आता त्या पुढचा पॉइंट बघा. काय दिलं इथं? डायमीटर फॉर्म. ग्राफ पेपरवर बघा, एक्स ॲक्सिस घेतला, वाय ॲक्सिस घेतला. बघा हे सर्कल आहे. ए पॉइंट इथं घेतला, त्याचे कोऑर्डिनेट x1 y1 घेतलं. ए पॉइंट सर्कल वरती आहे, बरोबर आहे. सर्कलचं सेंटर आपण इथं घेऊया काहीतरी, आणि इथून जाणारी लाईन काढली. इथला पॉइंट बी घेऊया की ज्याचे कोऑर्डिनेट्स बोला x2 y2. सर्कलचं सेंटर जे आहे कुठलं तरी वेगळं पॉइंट घ्या, समजा कॅपिटल सी घेऊया. ओके, आणि मी इथं x ॲक्सिस लिहितो, इथं y ॲक्सिस लिहितो, इथं ओरिजिन आहे. सर्कलचं सेंटर एच के वगैरे मानायला सांगितलंय, बरोबर आहे. पण आता मी इथं सर्कलचं सेंटर काहीतरी इथं असणार ना, x आणि y. आपणाला डायमीटर फॉर्म शोधायचा आहे. आता डायमीटर फॉर्म शोधत असताना काय करायला पाहिजे बघा. इक्वेशन ऑफ सर्कल इन डायमीटर फॉर्म इथं लिहितो. इक्वेशन ऑफ सर्कल इन इक्वेशन ऑफ सर्कल इन डायमीटर फॉर्म. आता तो काय प्रकार आहे तो बघा जरा. आता इथं डायग्राम मध्ये सगळ्यांना दिसतंय की सर्कलचा डायमीटर कुठला आहे, बोला ए बी, बरोबर का. ए बी इज द डायमीटर ऑफ सर्कल. बघा, ए बी इज द डायमीटर ऑफ सर्कल. अजून काय काय माहित आहे? ए चे कोऑर्डिनेट्स माहित आहेत तुम्हाला, म्हणजेच काय, ए चे कोऑर्डिनेट्स काय x1 y1 दिसतायत तुम्हाला, आणि बी चे सुद्धा कोऑर्डिनेट दिसतायत. and b चे कोऑर्डिनेट बोला x2 y2. these are the coordinates of end points of the diameter. end points of the correct. मग या सर्कलचं इक्वेशन काय असेल? इक्वेशन शोधताना मी तुम्हाला सांगितलंय, लेट p of xy be any point on locus म्हणता ना, तसे या आर्क वरती कोणताही पॉइंट मी घेणार आहे. समजा p इथं घेतला, त्याचे कोऑर्डिनेट्स काय म्हणूया xy. इथं म्हणूया बोला, लेट p of xy be any point on circle other than the point a and काय b. म्हणजे मी आता काय म्हणलंय, सर्कल वर कोणताही एक पॉइंट घ्या, एनी पॉइंट, बरोबर आहे. मग तुम्ही इथं घेतला तरी चालेल, इथं घेतला तरी चालेल, इथं घेतला तरी चालेल, पण या ए च्या जागेवर घेऊ नका. एका लाईन मध्ये होतील ना, किंवा या बी च्या जागेवर घेऊ नका. इकडं बाजूला इकडंही घेतला तर कुठंही घ्या, पण घ्या. ओके, असं घेतल्यामुळं काय घ्यायचा तो पॉइंट, त्याचं कारण मी जर एपी जॉईन केलं, पीबी जॉईन केलं, तर तुम्हाला माहित आहे काय तयार झाला इथं, ट्रायंगल, बरोबर आहे का. आणि ट्रायंगल कुठल्या प्रकारचा झाला, राईट अँगल ट्रायंगल. कारण डायमीटर हा काय करतो, सर्कलवर असणाऱ्या पॉइंटशी 90 डिग्री तयार करतो. हा रूल माहिती आहे तुम्हाला, बरोबर का. त्या
त्यामुळं इथं आपण म्हणूया AB इज डायमीटर. AB इज डायमीटर. आणि डायमीटर असल्यामुळं अँगल APB काय होणार आहे बघा, सांगा बघा. अँगल APB 90 डिग्री असणारच आहे बिकॉज ऑफ डायमीटर प्रॉपर्टी. इथं डायमीटर प्रॉपर्टी लिहायची आवश्यकता नाही, इथे हे लिहिलेच बघा. इथं लिहिलंय म्हणजे तुम्ही ती प्रॉपर्टी यूज करणार आहे, आपण केली सुद्धा. पण आता जे लिहिलं त्याचा फायदा काय जरा बघा बरं. AP आणि PB यामधला अँगल 90 आहे. अर्थ कळाला का? म्हणजेच AP इज, तुम्ही असंही लिहू शकता बघा, AP इज परपेंडिक्युलर टू PB. अर्थ समजलाय? AP इज परपेंडिक्युलर टू दिस. पण याच्या अगोदरचा जो टॉपिक होता आपला कुठला, स्ट्रेट लाईन, त्यामध्ये मी सांगितलंय ज्यावेळेस दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील त्यावेळेस याचा स्लोप, पहिल्या लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप यांचा प्रॉडक्ट -1 असतो. स्लोप ऑफ फर्स्ट लाईन, बरोबर का? स्लोप ऑफ फर्स्ट लाईन मल्टिप्लाय बाय स्लोप ऑफ सेकंड लाईन, उत्तर किती असतं? -1. मग मला सांगा ह्या AC कडे, डायमीटर कडे बघत बसूच नका, सांगा स्लोप ऑफ AP, बरोबर आहे का? स्लोप ऑफ काय AP मल्टिप्लाय बाय पुढं स्लोप ऑफ PB इज इक्वल टू किती? -1. हा रूल माहित आहे. पण अजूनही तुम्हाला स्ट्रेट लाईन या टॉपिक मध्ये बेसिक इथं वापरावा लागणार आहे. 2 पॉइंट मधून जी लाईन पास होते बघा, 2 पॉइंट मधून जी लाईन पास होते स्लोप काय असणार आहे? 2 पॉइंट मधून लाईन पास झाली, स्लोप काय? y2 - y1 अपॉन, कळलं का? 2 पॉइंट मधून लाईन जात असताना स्लोप y मधला डिफरन्स अपॉन x मधला डिफरन्स. मला सांगा स्लोप ऑफ AP, डायग्राम मध्ये बघा स्लोप ऑफ AP, A दिसतोय, P दिसतोय. स्लोप ऑफ AP हा y2 - y1 अपॉन, पण इथं x1 y1 दिसतंय, इथं फक्त xy दिसतंय. मग y2 - y1 का तुम्ही सपोज करा, कशाला सपोज करायचं? मग काय करा, y - y1 इथं लिहितो y - y1 अपॉन, बोला, x - x1 मल्टिप्लाय बाय. लक्षात आलं का? इथं आपलं उत्तर तयार व्हायला लागलंय. स्लोप ऑफ PB कुठे आहे बघा बरं, या बाजूला आहे. हा y - y2 अपॉन x - x2 इज इक्वल टू -1. आपण जे लोकस या टॉपिक मध्ये तुम्हाला इक्वेशन काढायला शिकवलेलं आहे, बरोबर का? इक्वेशन शोधलं ना. लोकस मध्ये असं सांगितलं होतं, लेट P of x y एनी पॉइंट ऑन लोकस. तसंच आहे ना, लेट P of x y एनी पॉइंट लोकसच्या ऐवजी सर्कल, कारण सर्कल दिसतंय म्हणून. राईट द जॉमेट्रिक कंडिशन. काय जॉमेट्रिक कंडिशन आहे? तर इथला अँगल 90 व्हायला लागला, ही जॉमेट्रिक कंडिशन. आणि या जॉमेट्रिक कंडिशनचं रूपांतर अल्जेब्राइक मध्ये करा. आता इथं अल्जेब्रा मध्ये झालं टोटल. आणि हेच इक्वेशन ऑफ सर्कल असणार आहे इन डायमीटर फॉर्म. अजून जरा याला सिम्प्लिफाय आपल्याला करता येईल युजिंग सम अल्जेब्राइक रूल्स. जरा बघा सिम्प्लिफाय मला करायचं आहे. इथं दोन्हीच्या मध्ये कुठला साइन आहे? मल्टिप्लिकेशन साइन आहे. त्यामुळे एकूण 4 ब्रॅकेट तयार करूया. बघा, पहिली ब्रॅकेट, इथं दुसरी, इथं तिसरी आणि इथं चौथी. आता दोन्हींची ही जी ब्रॅकेट आहे ना, यांचा प्रॉडक्ट -1 च्या बाजूला पाठवा आणि इकडे एकच टर्म शिल्लक राहील, बरोबर आहे? म्हणजे नेक्स्ट टर्म काय तयार होईल बघा बरं जरा. मी या ठिकाणी लिहितो, रिमेनिंग पार्ट मी इथं लिहितो. सांगा बरं, इथलं y - y1 पहिल्या ब्रॅकेट मध्ये इनटू y - y2 इज इक्वल टू, हे 2 ब्रॅकेट आहे ना, ते मायनसच्या बाजूला जाऊ द्या. मायनस ऑफ x - x1 आणि इथं x - x2, ह्या दोन्ही टर्म्स आहेत त्या -1 च्या बाजूला जाऊन त्याला मल्टिप्लाय केलंय. अजूनही सिम्प्लिफाय करता येईल. इकडे नाही, दोन्ही टर्म इकडे शिफ्ट करा, तिकडे 0च राहील. आणि ह्या दोन्ही टर्म इकडे आणल्यानंतर निगेटिव्ह आहे ना, काय होणार? इकडे आलं की प्लस. त्यामुळे असं दिसणार आहे
x मायनस x1 त्याच्या शेजारी x मायनस x2 प्लस ही टर्म y मायनस y1 आणि इथं y minus y2 equal to 0 and this is the equation of circle in diameter form. लक्षात आलं? इथं लिहूया आपण this is equation of circle in काय diameter form. त्यामुळे हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे डायमीटर फॉर्म मध्ये. तो पॉइंट मी आता लिहून घ्या. इक्वेशन ऑफ सर्कल इन डायमीटर फॉर्म. ओके, आता आपण बघितलं की इक्वेशन ऑफ द सर्कल इन काय डायमीटर फॉर्म. याच्यावर आधारित परीक्षेला प्रश्न कसे असतात बघा. डायमीटरचे एंड पॉइंट तुम्हाला देतात बघा. डायमीटरचे एंड पॉइंट देतात कोऑर्डिनेट्स, तर त्या सर्कलचं इक्वेशन काय. तर डायमीटर जे बी एंड पॉइंट असतील त्याला एकाला x1 y1 दुसऱ्याला x2 y2 असं म्हणा आणि ते डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आहे. आता हा फॉर्म्युला जरी मोठा असला तरी लक्षात ठेवणं अवघड नाही. एकूण ब्रॅकेट 4 आहेत. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. पहिला दोन्ही ब्रॅकेट फक्त x साठी बघा बरं. x इथं y आणि इथं x1 x2 आणि y1 y2 इक्वल टू 0 आणि हे इक्वेशन ऑफ सर्कल झालेलं आहे. लक्षात आलं? आता हे जे 3 पार्ट्स आहेत आपण काय करूया, आतापर्यंत जो पार्ट झालेला आहे त्यावर आधारित आता आपण एक्झाम्पल बघणार आहे. एक्झाम्पल मधला आपण टाइप असा घेऊया. टाइप नंबर फर्स्ट असं घेऊया की सेंटर रेडियस फॉर्म. सेंटर रेडियस फॉर्म. इक्वेशन ऑफ सर्कल इन सेंटर रेडियस यावर आधारित आपण बघणार आहे. काय फॉर्म आहे सांगा. x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बोला y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. ओके, आता यावर आधारित एक्झाम्पल बघा. एक सर्कल मी समजा या ठिकाणी काढतो. इथं 1 2 3 बघा. 3 च्या समोर दिसतंय सर्कलचं सेंटर. या ठिकाणी घेऊया. इथं 1 2 3 4 सर्कलचं सेंटर किती मिळालं सांगा. 3 कॉमा किती 4. सर इथं दिसतंय बघा. सर्कलचं सेंटर दिसायला लागला आणि त्याची रेडियस आहे ना, ही रेडियस. आता रेडियस किती घ्यावे आपण ठरवणार आहे बघा. पाहिजे तेवढं मोठं सर्कल असू शकतं, छोटं असं अजून छोटं असू शकतं. म्हणजे काय, रेडियसवर अवलंबून आहे ना. रेडियस थोडीशी जरी वाढवली सर्कलची साईज बदलणार आहे, इक्वेशन बदलणार. लक्षात आलं का. सर्कलचं इक्वेशन कशावर अवलंबून आहे, रेडियस वरती अवलंबून आहे. सेंटर वरती आहेच की, पण सेंटर तेच असणार बघा. सेंटर तेच असणार. सर्कल किती असतात, इनफायनाइट बघा ना. इनफायनाइट सर्कल्स आपण असे काढू शकतो. याला कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतात. काय म्हणायचं, हॅविंग सेम सेंटर. 2 or more circles are said to be concentric if they have a same center. पण रेडियस मात्र वेगळी. आला लक्षात. कॉन्सेंट्रिकचा अर्थ तुम्हाला मी समजावून सांगितलेला आहे. मग मला हेच सांगायचं आहे, सर्कलचं सेंटर मिळालं इथं. रेडियस किती घेऊया सांगा. 2 घेऊया. ठीक आहे, 2 घेऊया. म्हणजे प्रश्न कसा असेल बघा. फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल. फाइंड इक्वेशन ऑफ अ सर्कल having center capital C ब्रॅकेट मध्ये किती 3 4 and radius किती 2 सेंटीमीटर. सेंटीमीटर घेतात ठीक आहे. कधी कधी सेंटीमीटर देत नाही, फक्त 2 तर 2च लिहायचं. ओके, having radius 2 सेंटीमीटर वगैरे राहू द्या. आता बघा हियर
तुम्ही रफ डायग्राम अशी काढली तरी चालेल, एक्स एक्सिस वाय एक्सिस दाखवायची अजिबात गरज नाहीये. तर ती मी काय करतो बघा, सर्कलचं सेंटर सी घेऊया. काय नाव आहे बघा, 3 4 आणि रेडियस किती आहे 2, r इक्वल टू 2. आता इक्वेशन शोधायचं बघा. हियर सेंटर कॅपिटल सी किती 3, 4 म्हणजे काय, एच के म्हणायचे याला. म्हणजे एच मिळाला आणि काय मिळाला के. लगेच लिहून टाकूया इथं. एच मिळाला 3 आणि के किती मिळाला 4. अँड रेडियस स्मॉल r इक्वल टू किती सांगितलं तुम्हाला 2. संपलं. एवढंच हे ऑब्झर्वेशन करून एवढं लिहायचं आहे. इथून पुढे सोपा पाठ आहे. नाव इक्वेशन ऑफ सर्कल इज काय सांगा, x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर. करेक्ट. आता व्हॅल्यू पुट अप करूया. बोला x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर. व्हॅल्यू ठेवायचे. सर्व प्रकारच्या एक्झाम्पलला हेच टेक्निक आहे. मोस्ट ऑफ द एक्झाम्पल मध्ये सेंटर देतात म्हणजे एच के मिळाला, रेडियस देतात म्हणजे आर मिळाला. फक्त या फॉर्मॅट मध्ये ठेवायचं आहे. आणि एकदा का इथं ठेवलं, इथून पुढचं जे आहे ना तुमचं स्कूल लेवलचं बेसिक नॉलेज. म्हणजे काय बघा, हे ब्रॅकेट आहे. मला सांगा a मायनस बी चा स्क्वेअर करायचा रूल माहिती आहे ना तुम्हाला. हा सांगा, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. करेक्ट. आणि a प्लस बी चा स्क्वेअर इथं फक्त प्लस वापरा. आलं लक्षात. हा आता याचं एक्सपान्शन करायचं आहे बघा. x मायनस 3 चा स्क्वेअर सांगा बरं, x स्क्वेअर मायनस 3 मल्टिप्लाय बाय x 3 त्याची डबल 6x प्लस 9. 3 टर्म्स तयार झाल्या का. आता याचं एक्सपान्शन y square हा मायनस 8y प्लस 16 इज इक्वल टू इकडं 2 चा स्क्वेअर 4. समजलं. आता आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहे. लास्ट स्टेप राहिलाय फक्त, की जी स्टेप मी लोकस या टॉपिक मध्ये सांगितली. लोकस टॉपिक मध्ये काय मी रूल सांगितले होते. काय होते, पहिल्यांदा x स्क्वेअर ची टर्म लिहा. फर्स्ट ट्राय टू राइट द टर्म्स x स्क्वेअर, आफ्टर दॅट xy जर xy असली तर, नंतर y स्क्वेअर, नंतर x टर्म y टर्म आणि शेवटी कॉन्स्टंट इज इक्वल टू एका बाजूला 0. आलं लक्षात. त्या पद्धतीने जाऊया. पहिल्यांदा मी काय सांगितले, x स्क्वेअर ची टर्म आहेच. नंतर xy टर्म असली तर आहे का xy कुठं टर्म नाहीच आहे, राहू द्या. मग नंतर y स्क्वेअर ची टर्म आहेच बघा इथं आहे. नंतर ज्याला x अटॅच केलंय अशी टर्म लिहायची असते. मायनस ऑफ 6x मायनस ऑफ 8y आणि मग राहणारा नंबर हे 16 आणि 9 25 बरोबर. 25 आला आणि ते 4 इकडे येते ना मायनस करायला, प्लस 21 इक्वल टू 0. and this is required equation of circle. इथं शेवटी लिहा, दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. सर्कलचं इक्वेशन आपण शोधून काढलेलं आहे. सर्कलचं इक्वेशन आपण इथं शोधलेलं आहे. आता दिस इज द एक्सिस, ओरिजिन हियर y एक्सिस. आता तुम्हाला जे एक्झाम्पल असतील सेंटर दिलं जाईल आणि रेडियस सुद्धा दिलं जाईल. आता मी काय एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी देणार आहे. याच बेसवर तुम्ही काय करायचं, अशी रफ डायग्राम HK च्या व्हॅल्यू ठेवायच्या, रेडियस ठेवायचे आणि सिम्प्लिफाय करायचं आहे. आलं लक्षात घ्या. एक्झाम्पल्स फॉर होमवर्क इथं घेऊया. फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल having
having number 1 center 1 4 and radius 3. Number 2 having center 5 comma minus 1 and r equal to 7, having center 0 comma 8 and r radius 3. Number 4 having center 1 1 and radius 4. Number 5 having center 2 comma 3 and passing through origin Number 6 having center 1 comma 2 and passing through the point 7 3. असे 6 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले आहेत. 7 नंबरचा एक्झाम्पल having center 4 1 and passing through intersection of 2 lines x plus y equal to 6 and x minus y equal to 4. It having center 0 comma 5 and area is equal to 154 square units. अशा रीतीने 8 एक्झाम्पल्स होमवर्क साठी तुम्हाला मी देतोय. आता थोडक्यात मी याची हिंट देणार आहे प्रत्येकाची. फक्त तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करताना हे जे काय आता मी हिंट एक्सप्लेन करणार आहे त्याचा वापर तुम्ही करणार आहे. ओके ओके. आता बघा जरा इकडं. सर्कल द सेंटर. आपला सगळे एक्झाम्पल एकाच फॉर्म्युलाने सुटणार आहे. x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बोला y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय r स्क्वेअर. आता पहिल्या एक्झाम्पल कडे बघा. सेंटर काय दिलाय 1 4. इथं 1 इथं 4 आणि रेडियस किती 3. याला सिम्प्लिफाय करा. शेवटचं आन्सर लिहिण्याचं टेक्निक मी सांगितलंय. x स्क्वेअर टर्म y स्क्वेअर टर्म x टर्म y टर्म कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू एका बाजूला 0. या नियमाच्या आधारे हे पहिले एक्झाम्पल सोडताना काय अडचण येत नाही. सेकंड नंबर आहे. थर्ड नंबर बघा. hk किती आहे 0. त्यामुळे इथं 0 येईल आणि इथं मिळणार आहे 8 आणि रेडियस इथं किती आहे 3 आहे. याचं एक्सपान्शन करताना 3 टर्म्स लिहू नका. फक्त काय येणार x स्क्वेअर प्लस बस. नाहीतर पुन्हा अजून आम्हाला जास्त गणित कळत असं दाखवू नका. मायनस 2x 2 प्लस 0 चा स्क्वेअर. एखाद्या विद्यार्थी 0 चा स्क्वेअर डबल 0 लिहिलेला होता. तर असं करायचं नाही. इथपर्यंत आपण आलोय. इथं बघा हॅव्हिंग सेंटर hk मिळाला 1 1 रेडियस मिळाली. इथं बघा हॅव्हिंग सेंटर 2 3 आणि रेडियस दिली नाही. इथं जरा तुम्हाला कष्ट करावे लागतील. पासिंग थ्रू द ओरिजिन. याचा अर्थ बघा सर्कलचं सेंटर आहे ना. कुठलं आहे सेंटर बघा 2 3 and circle is passing through origin म्हणजे असं असणार आहे.
बरोबर. आणि मग हे बघा बरं ओरिजिन मधून जाते नाही, तुम्हाला इथं पायथागोरस रूल वापरला पाहिजे. बघा बरं इथं इथलं 2 इथं असेल, इथं r इथं असेल आणि इथलं 3 इथं असेल आणि इथलं r वापरूया. किंवा तुम्हाला स्ट्रेट लाईन टॉपिक मध्ये शिकवलंय डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द ओरिजिन अंडर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ती रेडियस मिळणार आहे, त्याचा वापर इथं करायचा आहे. लास्ट बघा बरं, हॅव्हिंग सेंटर काय 1 2 इथं 1 आणि 2 अँड पासिंग टू द पॉइंट 7 3. मला सांगा 7 3 x ऍक्सिस y ऍक्सिस इथं सर्कल काहीतरी असेल, सेंटर दिलाय 7 3 दिलाय बघा आणि ह्या सर्कलचा सेंटर दिलाय 1 2. डिस्टन्स फॉर्म्युला वापरून पहिल्यांदा रेडियस काढून घ्या, बरोबर का. आणि ती रेडियस डिस्टन्स फॉर्म्युला काढलेली रेडियस वापरायची या आरच्या जागेवरती. क्लिअर. हे पॉइंट सगळे क्लिअर झाले. पहिला आहे ना हे, हा बघा बरं हे पॉइंट कसं सॉल्व करणार आहे. सेंटर दिला एच के आणि सर्कल कुठून पास होत आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. समजा या दोन लाईन इंटरसेक्ट करतात, इथून हे सर्कल असं पास होते आणि सर्कलचं सेंटर इथं असणार. ही तुम्हाला रेडियस शोधावी लागेल. तुम्हाला x + y = 6 x - y = हे सॉल्व करा पहिल्यांदा, तुम्हाला इथला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल आणि तो आणि हे सेंटर याचा डिस्टन्स फॉर्म्युला वापरून रेडियस काढा आणि ती रेडियस त्या मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची आहे. लक्षात आलं. याच पद्धतीने आहे तर एरिया दिलाय, हे माहित आहे तुम्हाला. एरिया ऑफ सर्कल पाय स्क्वेअर हे वापरा, त्याच्यावर रेडियस मिळेल. ती रेडियस आणि एच के आहे तुमच्याजवळ. ठीक आहे. इथं आपण